ऐकता का? तुम्ही खरंच ऐकता का? मागच्या भागात आपण बोललो पैसा बोलतोय पण कधी. आजचा प्रश्न त्याहून थोडा कठीण आहे. पैसा बोलतोय पण तुम्ही ऐकता का? खरं सांगतो, पैसा रोज बोलतो पण त्याचा आवाज मोठा नसतो, तो हळू आवाजात बोलतो. एक साधं उदाहरण पहा. महिन्याची सॅलरी आली, राईट? पैसा म्हणतो, अहो माशे थोडा पैसा बाजूला ठेवा. पण आपण काय करतो? शॉपिंग, पार्टी, ऑनलाईन ऑफर्स, EMI या सर्व गोष्टीत भरडलं जातो. खरं आहे ना? आणि मग उरतो महिन्याच्या शेवटी तो बॅलन्स 0. मग आपलं नेहमीचं वाक्य, पैसा टिकतच नाही. खरं कारण आहे माहिती तुम्हाला? पैसा बोलत होता पण आपण ऐकत नव्हतो. पैसा असं कधीच ओरडत नाही की हे करू नकोस, ते करू नकोस. तो फक्त सुचवत असतो. खरंच हा खर्च गरजेचा आहे का? आपला हा खर्च करण्याबाबतचा निर्णय योग्य आहे का? आपला हा खर्च म्हणजे आपली नेसेसिटी आहे का? पण आपण बिझी असतो. फोन स्क्रोल करण्यात, लोकांशी तुलना करण्यात, शो ऑफ करण्यात. खरं आहे ना? एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. पैसा कानाने नाही तर तुमच्या निर्णयाने ऐकायचा असतो. जो माणूस थोडा थांबून विचार करतो, खर्च करण्यापूर्वी प्रश्न विचारतो, पैसा त्याच्याशीच बोलत असतो. आपण बऱ्याचदा म्हणतो ना, माझं नशीबच खराब आहे, माझ्याकडे पैसा टिकतच नाही. पण एक गोष्ट खरं सांगतो, नशीब नाही, पैसा न टिकण्यामागे तुम्ही स्वतःच जबाबदार आहे. आजचा एक छोटा पण महत्वाचा विचार, पैसा फक्त कमवायचा नसतो, तो समजून सुद्धा घ्यायचा असतो. कारण जो पैसा समजतो ना, तोच पैसा टिकवू शकतो. आजचा प्रश्न तुमच्यासाठी, पैसा बोलतोय पण तुम्ही खरंच ऐकता का? पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, पैसा बोलतो तो आकड्यांमध्ये, हो, नंबर्समध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.